नमस्कार, मी राहुल शिंदे। आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की कालपासून एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे, ज्याच्यामध्ये ऐरोलीचे कंटेनर बाबा हे आपले नवी मुंबईचे भाग्यविधाते आणि लोकनेते गणेशजी नाईक साहेबांबद्दल काय काय उद्गार काढत आहेत। तर आम्हाला त्यांना प्रत्युत्तर द्यायची तर गरज नव्हती, पण एक मर्यादा असते राजकारणात, ती त्यांनी एक खालच्या पातळीवर आणली, त्यामुळे आम्हाला ही पलटवार त्यांच्याकडे करायला लागतो आहे। राजकारणात इलेक्शन झाले, राजकारण झालं, निवडणुका झाल्या की लोक मॅन तलवार आपले मॅन करतात। ते 15 दिवस काय लोकशाहीचे असतात, आपण मतांचा जोगवा मागतो, पण इलेक्शन नंतर पण जी कालची जी त्यांची रेकॉर्डिंग आली ही कुठेतरी जाणून बुजून आलेली आहे। त्यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम जे आहे ते नाईक समर्थक म्हणून आज आम्ही दोघं करणार आहोत। सर्वप्रथम त्यांनी एकाचा उल्लेख केला की याचं नाव काय, त्याचं नाव काय। मग हे या कंटेनर बाबांना एवढी खालची परिस्थिती आली आहे की स्वतःच्या मुलाला हे नाव देऊ शकत नाही आहेत। यांनी सिद्ध करावं की शुभम चौगुले जो आहे तो माझा मुलगा आहे म्हणून। शुभम चौगुले जो आहे तो कुमार दत्तात्रय पळसे यांचं लिव्हिंगवर नाव आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे पॅन कार्डवर, आपलं तुमच्याकडे पण पॅन कार्ड असेल, 5वा जो डिजिट येतो तो आपला सरनेम येतो। शुभम चौगुलेंनी जो ॲफिडेव्हिट दिला आहे त्याच्यामध्ये आडनाव पी येतं आहे। पी म्हणजे काय येतं आहे? पळसे येतं आहे। हे त्यांनी आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये ॲफिडेव्हिटमध्ये नमून आहे। तो स्वतःच्या मुलाची लग्नाची पत्रिका छापू शकत नाही, हा दुसऱ्यांना काय उपदेश देणार? पहिल्यापासून त्याचं हेच कारण आहे। आता कुठे प्रकाश जोधात यायचं, मी निवडणुकीत एवढ्या जागा घेतल्या, तेवढ्या जागा घेतल्या, आता हे सगळी खटपट चालू आहे ते विरोधी पक्ष नेत्यासाठी चालू आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ऐरोलीतले सर्व नगरसेवक या कंटेनर बाबाला सोडून गेलेत। ह्याच्याबरोबर सध्या कोण नाही। त्यांचे एकेकाळचे समर्थक असलेले बंडू केनी पण नाईक साहेबांकडे आले, ते का आले ते पण तुम्हाला सांगतील। त्यामुळे ही केविलवाणी परिस्थिती झाली आहे एकनाथ शिंदे साहेबांना दाखवायला की मी एकमेव नवी मुंबईमध्ये आहे जो मी नाईक साहेबांवर बोलू शकतो। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की नाईक साहेबांवर टीका केली म्हणजे प्रकाश जोधात आधी बातमी बनतेच। हा प्रयत्न आज ते कंटेनर बाबाचा सुरू आहे। दुसरं उदाहरण ते सांगतायत की हे तुमचे हात स्वतःचे दगडाखाली काय आहेत ते बघा। राजकारणात कधी पर्सनलवर जायचं नसतं। काल त्यांनी सगळ्या राजकारणाची मर्यादाची पातळी उकडली, ते पर्सनलवर गेले म्हणून आज आम्हाला पर्सनलवर यायला लागतं आहे। आम्हाला कधी नाईक साहेबांनी कोणाच्या पर्सनल आयुष्यात ढुंकवून पण बघायला शिकवलं नाही, पण तुम्ही जर असंच बोलत राहाल तर ह्याच्यापेक्षा खालच्या तऱ्हेला आम्हाला बोलता येतं। आज तुमच्या बायका किती आम्ही विचारलं तर तुमच्याकडे उत्तर आहे का? हा ते माहितीचा अधिकार आहे, महानगरपालिकेने दिलेला आहे, तुमच्याकडे प्रत पण आली असेल। ही मीनाताई विजय चौगुले कोण, हा सवाल आज मी त्यांना विचारतोय। हे बघा, युरो स्कूलचा भूखंड सर्वांना माहिती आहे कोणाचा आहे। हा मीनाताई विजय चौगुले रहिवासी मंडळच्या नावाने काढलेला आहे। आता ही मीनाताई विजय चौगुले कोण हे त्यांनी सिद्ध करावं। हिची माहिती त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये पण निवडणुकीच्या दिलेली नाही आहे। याचा अर्थ ती ॲफिडेव्हिट पण चुकीची आहे। माहिती ॲफिडेव्हिटमध्ये लपवल्यामुळे यांचं नगरसेवक पद का रद्द करू नये याच्यासाठी पण आम्ही निवडणूक आयोगाकडे दाद मागणार। हे असं एक प्रकरण नाही आहे मीनाताई विजय चौगुलेंचं, असे बरेच प्रकरण आहेत। एक झालं शुभम चौगुले कोण, आता ही मीनाताई विजय चौगुले कोण। ऐरोलीमध्ये असे अनेक प्रकरण आहेत। यांनी कोणाला सोडली नाही, यांना डॉक्टरपासून कामवालीपर्यंत सगळ्यांची वाट लावली या लोकांनी। एक कंटेनरमध्ये बसतात आणि काय धंदे करतात हे ऐरोलीकरांना माहिती आहे। आज 91,000 मतांनी तुमचा पराभव ऐरोली आणि दिघ्यातली नवी मुंबईतली जनता करते। याचा अर्थ काय? तुम्हाला एका पण बूथमध्ये ऐरोली आणि दिघ्यामधून लीड का नव्हती आमदारकीला? याचासुद्धा त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि मग नाईक साहेबांवर टीका करावी। नाईक साहेब आज गेली 50 वर्ष राजकारणात आहेत। तुमचा उगम पण नाईक साहेबांमुळेच झाला आहे। आज तुम्हाला गट प्रमुख असेल, तुम्हाला नगरसेवक करण्यापर्यंत नाईक साहेबांचा हात आहे। आज जी मायाजाल तुम्ही कमवली आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी सिंहाचा वाटा 100% नाईक साहेबांचाच आहे। मग तुम्ही कोणावर टीका करता? आणि अशा खालच्या पातळीवर आम्ही नाईक समर्थक कधीही खपवून घेणार नाही। हा तर ट्रेलर आहे, अजून जर बोललात तर याच्यापेक्षा अजून पुरावे आहेत हे सहनिशा समोर आणून मीडियासमोर। त्यामुळे कंटेनर बाबांनी आपली जुबान, शिंदे साहेबांना पण विनंती आहे, पर्सनलवर जर असंच बोलायला लागले तर याच्यापेक्षा तीव्र शब्दात आम्ही तुमची इज्जत काढू। घ्या मी थोडंसंच बोलतोय। नमस्कार, मी बंडू केनी। जेवढं आता मागचं इलेक्शन झालं गेल्या आठवड्यात, तेव्हा शेवटच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी येऊन दिवा गावात एक त्यानं घोषणा करावी लागली। काय तर जे मंदिर अपूर्ण आहे दिवा गावातील विठ्ठल मंदिर, त्या मंदिराचा खर्च 1.5 ते 2 कोटी येणार आहे। तो खर्च मुलासाठी त्यांनी पूर्ण करण्याचा 1.5 ते 2 कोटी खर्च करण्याचा
आश्वासन दिले दिवा गावाला. हे एवढं मोठं आश्वासन 1.5 2 कोटीचं आश्वासन देऊन जातात एका रात्री शेवटच्या रात्रीत. म्हणजे यांची परिस्थिती काय करून ठेवलेली बघा. अजून आपल्याला तर मला 8 ते 10 दिवस मिळायला पाहिजे होते प्रचारासाठी. मग यांना दाखवलं असतं की बंडूदादा काय आहे आणि तुम्ही कोण आहे. आम्ही काय कोणाला हे करत नाही, पण जर आम्ही आमच्या नाईक साहेबावर कोणी काही असं चिखलफेक केली तर आम्ही जशाच तशी उत्तर द्यायला तयार आहोत. प्रकरण पण निघतंय. त्यांना फक्त एवढंच सांगतो, ते इंटरव्ह्यू बघत असतील, 18 ऑगस्ट 2025 ही तारीख सांगतो. ते जर प्रकरण बाहेर काढलं, मग तुम्ही काय जनतेला उत्तर द्याल ना, ते तुम्ही तुमचं ठरवा. त्यामुळे ही चिखलफेक जी आहे ती इथेच तुर्तास थांबवा, नाहीतर मग आहे ती सगळी प्रकरणं बाहेर काढायला लागतील. मग किती तुमच्या घरातले नगरसेवक डिस्क्वालिफाय होतात ना, ते पण बघा. मग डिस्क्वालिफाय होण्यासाठी तुम्ही काही निश्चित आमच्याकडे पुरावे आहेत. मी तुम्हाला एक पुरावा आत्ताच दाखवला, पॅन कार्डचा. नाव लपवलेलं आहे दत्तक. मग यांना नाही, सध्या ही प्रमटेस्ट आहे बघा. काल त्यांनी आम्हाला शिंगावर घेतलं, आम्ही त्यांनी अंगावर घेतलं आहे, बरोबर. आम्ही पण शिंगावर त्यांना घेतो. आजपासून ही प्रोसिजर सुरू झालेली आहे, बरोबर. तुम्हाला एवढी केविलवाणी परिस्थिती काय येते की तुम्हाला तुमच्या मुलाचं लग्नपत्रिका छापता येत नाही. हा मुलगा माझा आहे हा तुम्हाला सांगता का येत नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी DNA करून सांगावं. का तुमचं हे सगळं लपवायला लागतं आहे. आणि मीनाताई विजय चौगुले कोण, हे ऐरोलीकरांना त्यांनी सांगावं, कारण तुम्ही ऐरोलीमध्ये प्लॉट घेतला या नावानी. ही कोण, तुम्ही तो ऑफिशियली स्वतः डिक्लेअर पण करत नाही आहे. ठीक आहे, मीनाताई विजय चौगुले रहिवासी मंडळच्या नावाने हा प्लॉट आहे. स्वतः सिडको आणि पालिकेने माहिती दिली आहे. याचा अर्थ तुम्ही ॲफिडेव्हिटमध्ये पण लपवलं आहे. मग अशा किती बायका आहेत तुमच्या, आम्ही विचारलं तर. आम्हाला नाही तेवढी खालची पातळीला जायचं आहे. पण हे सुरुवात त्यांनी केली आहे. याच्यापेक्षा भरपूर उत्तर आमच्याकडे आहेत. पण तुर्ताचे 2-3 विषय घेऊनच आम्ही शांत राहतोय. ही जी लढाई सुरू झाली, ही राजकीय लढाई आहे, 2 पक्षांची लढाई म्हणून सुरू झाली होती. त्याच्यानंतर हा वैयक्तिक स्तरावर हा विषय चालला आहे. कितपत योग्य हे कितपत योग्य नाही. 2 नेते आहेत आज, दोन्ही राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत. शिंदेसाहेब असतील, नाईक साहेब असतील. तो त्यांचा आपापसाचा विषय होता. कालची जी तुम्ही मुलाखत बघितली, ठीक आहे, तुम्ही अधिकारी आहे, तुम्ही 2 वेळा निवडणूक, 4 वेळा निवडणूक नाईक कुटुंबाच्या विरुद्ध हारलात. त्यांनी काय कामं नसतील केली, काय नसतील केली, त्याच्यावर तुमचा बोलण्याचा अधिकार होता. पण काल तुम्ही जी पर्सनलवर गेलेला आहात, त्याच्यामुळे आज हे प्रतिउत्तर आम्हाला द्यायला लागतं. ते कितपत राजकारणामध्ये योग्य नाही आहे. त्या प्रवक्ते जे आहे शिंदे गटाचे, त्यांनी सुद्धा अशा खालच्या पातळीवर टीका केलेली आहे. त्यांना काय प्रतिउत्तर देणार आहे. महिला त्यांच्या विरोधात उभे राहणार आहेत का? नाही, ताई जे आहेत त्यांनी काल उत्तर दिलं. त्याला सोशल मीडियामध्ये आपण बघितलं असाल, ताईंना अनेक नेटकरांनी काय उत्तर दिलं आहे म्हणून. ताईंची किती वर्ष राजकारणात झाली हे माहिती नाही, त्याच्यापेक्षा 50-60 वर्ष नाईक साहेबांची झाली आहे. त्यामुळे कुठेतरी आज मला वाटतं मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या गटामध्ये एक स्वीकृत नगरसेवक पद येतं आहे. त्यामुळे ताईंचा कदाचित तो स्वीकृत नगरसेवक पद घेण्यासाठी शिंदेसाहेबांना खुश करण्यासाठी ती स्टेटमेंट असेल. नायकांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे उपनेते किंवा प्रवक्ते समोर आले, भाजपवरून काय असं समोर आले तुम्ही, आणि तुम्ही आज पत्रकारांच्या घेतात आहे, तुम्ही काय म्हणून घेताय? मी एक नाईक समर्थक म्हणून ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. मला भाजपचं कुठलंही पद नाही आहे. एक नाईक समर्थक माझ्या नेत्याला जो अपमान करेल त्याच्या याच्यापेक्षा डबल प्रतिउत्तर माझ्यातर्फे आणि बंडूतर्फे देण्यात येईल. भाजप पक्ष समोर काय येत? भाजपतर्फे येईल ना. भाजप एक शिस्तबद्ध प्रश्न आहे, तो लेवलवर जाणार, त्यानंतर भाजप पण या मैदानामध्ये उतरेल. नाही रवीजी, हे थांबवत नाही. त्यांनी जर ह्याच्यापेक्षा अजून पातळी केली तर मी तुम्हाला पहिलंच बोललो आहे, 2-3 उदाहरणं आम्ही दिली आहेत. त्यांनी जर अजून सुरुवात ठेवलीच तशी तर अजून 4-5 उदाहरणं त्यांची आमच्याकडे आहेत, ते सर्व बाहेर काढू. पण हे एवढं निश्चित की त्यांचं नगरसेवक पद रद्द कसं होणार, एक नाईक समर्थक म्हणून, कारण त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये माहिती लपवलेली आहे. त्यासाठी निश्चित कायदेशीर लढाई मी लढणार. शुभम चौगुलेचे नाव ते गॅझेटमध्ये लावून लावलेलं आहे, त्यांचा साधारणपणे चर्चेतून आलं. तुम्ही कसं चॅलेंज करणार? नाही, 100% तुमचं बरोबर आहे. पण आमचा प्रश्न हेच आहे ना की शुभम चौगुलेला गॅजेटमध्ये लावून लावायची गरज का आली, बरोबर. शुभम चौगुले तुमचा आपत्तीने तुम्ही डिक्लेअर करा, हे आम्हाला बोलायचं पण नव्हतं. पण कालची जी तुमची पत्रकार परिषद पर्सनलवर झाली त्यामुळे आम्हाला, म्हणजे एखाद्या बापाला स्वतःच्या मुलाचं नाव द्यायला का अडचण येते हे पण त्यांनी जग जाहीर करावं. ह्याच्यात त्यांचा दम असेल तर त्यांनी DNA टेस्ट करावं की शुभम चौगुले माझा अपत्य नाही म्हणून. राहुल जी, आपने कहा कि विजय चौगुले जी को विरोधी पक्ष नेता बनना है, इसलिए वो एकनाथ शिंदे की नजर में अपना वर्चस्व या अपना जो राजनीतिक प्रभुत्व है वो दिखाना चाहते हैं. ये किस आधार पर? देखो, अभी फिलहाल शिवसेना के 42 नगर सेवक चुन के आए कंपेयर टू BJP 65.
अभी नवी मुंबई में अगर उनको कमान, देखो विजय चौगुले और जो एकमेव ऐसे व्यक्ति है जो आमदारकी के टाइम पे 2 बार उनके छोटे पुत्र संदीप नाइक साहब के सामने हारे, खासदारकी में संजू नाइक साहब के सामने हारे, खुद नाइक साहब ने उनको ये विधानसभा में कम से कम 92,000 से पिछाड़ दिया है। तो ये आख्या महाराष्ट्र के एकमेव ऐसे इंसान है जो एक ही परिवार के 4 लोगों के साथ हारे। अभी खाली क्या बचा है? ये आमदार तो कभी नाइक साहब के अगेंस्ट बन नहीं सकते, नवी मुंबई की जनता उनको स्वीकार भी नहीं रही है, खाली नगर सेवक पद मिला। नगर सेवक पद मिलने से उनको कुछ नहीं होएगा। विरोधी पक्ष नेते पद इज अ स्ट्रॉन्ग पद। इसके लिए मेरी ख्याल है कि ये सब जो कर रहे हैं वो विरोधी पक्ष नेते पद के लिए कर रहे हैं। सर, आपने कहा कि आपके पास ऐसे प्रूफ है मुझे कहते 5 नगर सेवक जिस पर का तो प्रूफ आप सामने नहीं 5 नहीं, फिलहाल मैंने 2 प्रूफ आपको दिखाए। एक तो विजय चौगुले का खुद दिखाया, जिन्होंने उनका बीवी मीनाताई विजय चौगुले कौन है मालूम नहीं अभी तक, लेकिन जब नाम यूरो स्कूल से जुड़ता है और नाम आता है मीनाताई विजय चौगुले तो निश्चित ही उनके घर से भी जुड़ा रहेगा, या उनकी बेटी रहेगी क्या रहेगी वो उन्होंने प्रूफ करना चाहिए। तो ये अगर तुमने जब इंफॉर्मेशन निवडणूक आयोग के एफिडेविट में छुपाई है तो निश्चित आपके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। विजय चौगुले ने कहा कि हमारे ऊपर जो भी आरोप है और सब कुछ खुला है, हमारा कोई छिपा नहीं है। उन्होंने शुभम चौगुले को सबके सामने स्वीकार किया। उन्होंने भी कहा था कि ये जो हमारे घर के 4 सदस्य हैं, मतलब जब उन्होंने 4 सदस्य बोले थे तो विजय शुभम चौगुले को उसमें गिना था कि 4 सदस्य उनके विजय चौगुले, खुद चांदनी चौगुले और मम्मी चौगुले। तो उनका कहना है कि गणेश नाइक तो नहीं स्वीकार कर रहे हैं सुझाव। इसको सुझाव नहीं, वो मैटर अलग है। हम तुमको क्या बोल रहे हैं, वो कोर्ट मैटर चालू है। फिलहाल जिन्होंने कल जो मैटर उठाया उसके हिसाब से बोल रहा हूँ कि अगर विजय चौगुले शुभम चौगुले को स्वीकार नहीं करते हैं, बराबर अपना बेटा डीएनए में नाम नहीं देते, तो उनको दूसरों के ऊपर बोलने का कोई अधिकार ही नहीं है ना। राहुल जी, नई भाई जो देखा सत्तारूढ़ दल के आप घटक दल है दोनों, बीजेपी और शिवसेना, लेकिन चुनाव में एकदम निचले स्तर पर जाके एक दूसरे के खिलाफ बयानबाजियां हुई है, अब व्यक्तिगत स्तर पर पहुंच गई। नई भाई के मुद्दे विकास के हैं, इसके बावजूद भी इसे छोड़कर आप दोनों पार्टियों के नेता आपस में एक दूसरे पर कीचड़ फेंक रहे हैं, ये कितना सही है? नाही देखो सुधीरजी, मी पहिलंच बोललो की निवडणूक संपली, राजकारण संपलं, हेवे दावे झाले, संपले, आणि हे एक चांगल्या राजकारणाचं सबक आहे। आणि सगळेच नेते जे आहेत मोठे लेवलचे, मुख्यमंत्रीपासून किंवा आमदारपासून ते स्वीकारतात, पण कालची जी त्यांची इंटरव्ह्यू झाली हे कुठेतरी मुद्दामून नाईक परिवाराला, नाईक समर्थकांना डिवचण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि ते पर्सनलवर गेलेले आहेत। जे काल त्यांचे जे उद्गार होते, असं आहे की एक म्हण आहे, ज्यांचे म्हणजे ज्यांचे हात खरीच दगडाखाली असतात त्यांनी हे असं करू नये। आज त्यांनी काल नाईक साहेबांना, नाईक समर्थकांना डिवचलंय, आज त्यांच्या अनेक प्रकाराने बाहेर येत आहेत, याच्या पुढेही येणार। पण हे राजकारण जे नवी मुंबईत चालू आहे विकासाच्या मुद्द्यावर किंवा जे नवी मुंबईमध्ये काय अवनिव असतील किंवा काय असतील त्याच्यावर झालं पाहिजे, पण हे समोरच्या विरोधकांकडून जर कंटेनर बाबाकडून पर्सनलवर जात असेल तर नाईक समर्थक अजून ह्याला उत्तर देतील। तो क्या आप अभी इसको लेकर लीगल कुछ एक्शंस लेने वाले हैं? नहीं, फिलहाल तो मेरे पास 2 उनके एफिडेविट जो मैंने खुद आरटीआई में निकाले वो आए हैं। अभी निवडणूक कोई किसी के जानबूझ के छेड़ता नहीं है, अगर उन्होंने छेड़ना शुरू किया है तो अगले जाके बात करेंगे क्या करना है।